नमस्कार. सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. सावंतवाडीचं राजकारण आणि भोसले परिवार अर्थात मग ते जनरल जगन्नाथराव भोसले असतील, प्रवीण भोसले जे माजी मंत्री, राज्यमंत्री आणि आमदार राहून चुकलेले आहेत, किंवा राजघराण्याचं नावसुद्धा सावंत भोसले आहे. भोसले ह्या परिवाराचं योगदान सावंतवाडी आणि एकूणच तळकोकणासाठी अनन्यसाधारण राहिलेलं आहे. तब्बल 3.5 तपापेक्षा जास्त एकाच पक्षात राहून अनेकांना मोठं करणारं, अनेकांचं करिअर, राजकीय करिअर असेल, सामाजिक करिअर असेल, ते स्थिर करणारं व्यक्तिमत्व म्हणजे उदय भोसले. उदयजींनी अनेकांचा उदय केला, मात्र स्वतः ते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहिले. आत्ताच्या निवडणुकीत ते स्वतः आपल्या काही मावळ्यांना घेऊन राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा किल्ला लढवत आहेत. स्वतः प्रभाग क्रमांक 6मधून ते उभे आहेत. आपण जाणून घेणार आहोत त्यांची भूमिका काय आणि पक्षाची भूमिका काय. उदयजी, तुमचं सर्वप्रथम आमच्या चॅनलच्या वतीने मी स्वागत करतो. राष्ट्रवादी अजितदादा गटाची जी भूमिका राहिली आहे, महाविकास आघाडीतून अलिप्त झाल्यानंतर महायुतीमध्ये सुद्धा ती अतिशय प्रामाणिक होती. इथे कुठेतरी मागच्या प्रेसमध्ये आपण बोललात तुमच्या पक्षावर अन्याय झाला, तुमच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाला, त्याबद्दल आपलं मत काय? धन्यवाद. प्रथमतः माझे कुलदैवत श्रीदेव पाटेकर, इथले मुख्य दैवत श्रीदेव उपरकर आणि माझे गुरु आणि संत परमपूज्य श्री सद्गुरू राहुलनाथ महाराज यांना स्मरून आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि संपर्क मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढे नेत आहोत. मी तालुकाध्यक्ष उदय भोसले आणि सावंतवाडी नगर परिषद प्रभाग क्रमांक 6ब मधनं उमेदवारी लढवत आहे. आता आपण जो प्रश्न मला विचारलात की आपण इतकी वर्ष राजकारणामध्ये आहात, आम्ही संघर्ष केला 14पासून. आम्ही म्हणजे त्याच्या आधी मी संघर्ष करत आलो, अस्तित्वासाठी धडपडत आलेलो आहेच. आणि नंतर माझ्यावर जी 2014मध्ये जबाबदारी आली, त्यावेळेला आम्ही एक प्रमुख 10 कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आणि त्या 10चे आम्ही 100 केले आणि 100चे 1000 केले. आता मी ही उमेदवारी लढवत असताना मला एक प्रामुख्याने असं दिसलं की पक्षाला स्वतः पुढे घेऊन गेल्याशिवाय, स्वतः उमेदवारी केल्याशिवाय पर्याय नाही, तरच आपल्याला कार्यकर्ते मिळवता येणार आणि पक्ष वाढवता येणार. ह्या गोष्टीसाठी मी एक निर्णय घेतला की आपणही प्रभाग क्रमांक 6 बंद उभं राहावं. आणि तो निर्णय मी आज खऱ्या अर्थाने सफल होताना मला दिसतोय. कारण प्रभाग क्रमांक 6A आणि 6B असे आमचे 2 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. 6A मधनं दिशा गुरुदत्त कामत आणि 6B मधनं उदय भोसले असे आम्ही 2 उमेदवार आहोत. आणि हा माझा जो भाग आहे हा काय मला नवीन नाही. ह्या भागामध्ये 2दा मी प्रचार केलेला आहे. 6A आणि 6B म्हणजे जो जुना बाजार किंवा सालेवाड्यातला काही भाग हा आणि मार्केट वगैरे हा जो भाग आहे, गांधी चौकापर्यंतचा, होळीच्या खुंटापर्यंतचा जो भाग, सगळा हा भाग माझा परिचित आहे. मला प्रामुख्याने असं दिसलं की इथे उमेदवार जे आधी होते किंवा नगरसेवक आधी होते, त्या नगरसेवकाने विशेष काही इथे ठसा उमटलेला दिसला नाही मला. पाण्याचे प्रश्न तसेच आहेत. गल्लीबोळातले रस्ते काँक्रिटीकरण करायला पाहिजे ते आता कुठेतरी किरकोळ दिसत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामुख्याने म्हणजे इथे ह्या भागामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं काम करता येईल आणि एक मॉडेल ह्या नगर परिषदेमध्ये काम करून दाखवता येईल, ह्या अनुषंगाने मी उभा राहिलेलो आहे. थोडंसं मागे जाईन. 2014पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असताना जो निधी आला मोठ्या प्रमाणात, जो विकास घडला, त्यानंतर पुढच्या 10 वर्षात केसरकर साहेबांना तेवढा निधी आणता आलेला नाही आणि विकासही करता आलेला नाही, असं मला तर माझं प्रामाणिक मत आहे. मी त्यांना काही नावं ठेवत नाही, पण जो राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने जो निधी आणलेला आहे
पवारसाहेब ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक म्हणजे हेल्थ क्लब असून दे, जो शिल्परामचा विषय असून दे किंवा तळ्याचं सुशोभीकरण असून दे, हॉल जो नगर परिषदेचा हॉल आहे ह्याचं उद्घाटन पवारसाहेबांनीच केलेलं आहे. शिवाय मँगो 2चं जे हॉटेल आहे MTDCचं हे पवारसाहेबांनीच केलेलं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या दिसत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काळामध्ये विकास झालेला दिसतोय. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आताची परिस्थिती सांगतो मी. अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि अजितदादांचं वाक्य तुम्ही टी व्हीवर बघताच आहात, मी अर्थमंत्री आहे. जिथे आपण आणि ते विकासाला फार महत्त्व देतात, ते विकास पुरुष आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला मत दिल्यास तिथे निश्चित विकासाची गंगा निश्चित येईल. आणि मी तुम्हाला सांगतो त्यांचीच आज्ञा घेऊन मी इथे उभा राहिलेलो आहे. आणि निश्चित सांगतो की जर मला ह्या प्रभागामध्ये मी आणि माझे सहकारी दिशा कामत ह्या दोघांना जर निवडून ह्या प्रभागामध्ये दिलं तर निश्चित सांगतो, निश्चित इथे आपण एक मॉडेल, एक प्रभाग पुरतंच सांगतो, एक मॉडेल आपण दाखवू शकतो आणि पुढे आदर्श मॉडेल दाखवू शकतो. नक्कीच खऱ्या अर्थाने तिजोरीच्या चाव्याच त्यांच्या दादा आणि दादांबद्दल काही वेगळं सांगायला नको. दादांची दादागिरी आणखी महाराष्ट्र अनुभवतोय. भविष्यामध्ये जर रोल मॉडेल प्रभाग क्रमांक 6 करायचा असेल तर उदय भोसले आणि दिशा कामत निवडून येणं गरजेचं आहे असं त्यांनी मांडलं. आपल्या मतदारांना काय आवाहन कराल? मी माझ्या मतदारांना एवढंच आवाहन करतो, काल पण मी त्या भागामध्ये एक मीटिंग घेतली. मतदारांना एवढंच आवाहन करतो, विकासाला मत द्या. आजचं ते प्रलोभन चाललेलं आहे. मी कसं आहे, आमचे ते मित्रपक्ष असल्यामुळे नावं घेऊ इच्छित नाही, पण त्यांचा विषय त्यांच्याकडे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधनं मी काम करणार. मी काम करत असताना प्रभाग क्रमांक 6 आणि ब, प्रभाग क्रमांक 6 उदय भोसले आणि प्रभाग क्रमांक 6 ब उदय भोसले आणि प्रभाग क्रमांक 6 दिशा कामत ह्या दोघांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या. आणि माझी निशाणी घड्याळ चिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ निशाणीवर आपण सर्व प्रभागातील, माझ्या 5ही प्रभागातील लोकांनी घड्याळ या चिन्हावर मत द्यावं एवढीच मी विनंती ह्या सर्व जनतेला, ह्या माझ्या नगरवासीय, सावंतवाडी नगरवासीय जनतेला करतोय. तेवढं आपण सर्वांनी विश्वासाने मत दिलं आणि जिंकून दिलं तर तुमचा विश्वास सार्थ करेन एवढंच मी बोलतो. धन्यवाद. नक्कीच जनतेला आवाहन केलं आहे आणि बघूया 3 तारखेला आपलं नशीब किती ते फडफडतं ते सिद्ध होणार आहे. तुर्तास इथेच थांबतो. रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.